दादाचा खूप छान बॉन्ड होता। वेदाचं खरंच खूप प्रेम आहे तिच्या बाबांवर। वेदा, हे चित्र तू काढलंयस? काय म्हणायचंय तुला? मी अंबिकाला मारलंय। आजपर्यंत माझ्यावर असा आरोप कोणी केला नाही जो तू केलायस। अंबिका इज एव्हरीथिंग फॉर मी, एव्हरीथिंग। पण हे तुला नाही कळणार। माझे बाबा माझी काळजी घेतात, तसंच मी सुद्धा त्यांची काळजी घेते। पण वेदा आणि तिच्या बाबांचं काही कळतच नाही। त्यांच्या नात्यात ना बाप लेकीचा गोडवाच नाही। एकाला समजावून सांगितलं तर दुसरा रुसून बसतो। या दोघांना एकत्र आणायचं कसं? नाही मीरा, अवघड आहे, पण तुला हे करावंच लागेल। कारण दादासाहेब, आईसाहेब आणि अनन्या सोडले ना तर बाकीचे सगळे वेदाच्या जीवावर उठलेत। आणि यातून वेदाला वाचवणारे फक्त तिचे बाबाच आहेत। नाही, त्यांचं आणि वेदाचं भांडण मिटवावंच लागणार। ॲनिव्हर्सरी शिवाय दुसरी चांगली संधी नाहीये मीरा। मग घरातल्या सगळ्यांनी जरी तुझा विरोध केला ना तरी चालेल, पण ॲनिव्हर्सरी साजरी करावीच लागणार। बायको, मी आता कुणाची वाट पाहणार नाहीये। मला कडकडून भूक लागली, मी घेतो खायला। ह्या सुरू करा तो। ये रे मामा, काल कसलीच धमाल आली ना? हो का? काय झालं काल? एवढं काय खास झालं रे? तुम्ही विसरलात? काल मंजिरी मामीने नाही का या मीराला कसला झापलाय? बरोबर आहे, शेवटी बरोबर जागा दाखवली वहिनींनी। शेवटी काय, आपले ते आपले। कितीही लाळ घोटेपणा केला ना, बाईसाहेब बाईसाहेब काही म्हटलं ना तरी परके ते परकेच ना शेवटी। आतापर्यंत कळायला हवं होतं। आणि कळलं नसेल तर मी आहे की, मी करतो ना मदत, करेक्ट जागा दाखवायला। तुम्हाला तुमची जागा कळत नसेल, पण माझी जागा मला चांगलीच कळते। आईसाहेब ओरडल्या मला, पण त्या आईच्या हक्काने ओरडल्या। आई आपल्या मुलांवरती जितक्या हक्काने प्रेम करते ना, तसंच तिला ओरडण्याचा सुद्धा हक्क असतो। आईसाहेब तर फक्त मला ओरडल्या, पण या घरातल्या एका व्यक्तीला त्याच्या घाणेरड्या वागणुकीमुळे कुत्र्यासारखं मारण्यात आलं होतं। विसरलात का तुम्ही? नाही, विसरला असाल तर आठवण करून देऊ का? ए
गपचूप खाली बसायचं, माझ्या नादी लागायचं नाही, नाहीतर बैलासारखं नांगराला झुंपेला, लक्षात ठेव. मीरा, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? सगळं सगळं माझ्या हातून निसटतंय. आज पहिल्यांदा अथर्वने सगळ्यांसमोर माझ्या ऐवजी त्या मीराची बाजू घेतली. मंजिरी, शांत बसू नकोस, अशी शांत राहू नकोस मंजिरी. अथर्व आणि वेदा एकत्र आले तर वेदाचा काटा काढता येणार नाही. अथर्व वेदाचं रक्षण करे, ही आहुती देता येणार नाही. तेव्हा उठ, अशी शांत बसू नकोस. मंजिरी, मंजिरी काहीतरी कर, शांत बसू नकोस. उठ मंजिरी, शांत बसू नकोस. मंजिरी काहीतरी कर, शांत बसू नकोस. गप्प बस, गप्प बस. सगळं कळतंय मला, गप्प बस. मी असं होऊ देणार नाही, नाही होऊ देणार असं.